पुढच्या महिन्यात इंग्लंड दौरा आणि काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानं घेतलेली निवृत्ती. रोहितनं अशी अचानक निवृत्ती घेतली आणि त्यामुळे या दौऱ्यावर विराट कोहलीला टेस्ट कॅप्टन्सी देण्यात येईल अशी चर्चा रंगायला लागली. पण विराटनं बीसीसीआयला कळवलं की मीही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा विचार कर असं सांगण्यात आलं, पण तरीही त्यानं त्याचा निर्णय तोच ठेवला आणि 12 मेला निवृत्तीची घोषणा केली. कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू पहिल्यांदा घातली त्याला आज 14 वर्ष झाली आहेत. खरं सांगायचं तर कसोटी क्रिकेट मला कुठे घेऊन जाईल याची कल्पनाही नव्हती. या फॉर्मॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या. भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणं सोपं नव्हतं, पण हीच योग्य वेळ आहे असं वाटतं. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त, अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळानं मला परत दिलंय. मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय. माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहिलं. ही भावनिक पोस्ट होती क्रिकेट जगताचा राजा विराट कोहली याची. विराटच्या कसोटी क्रिकेटचा काळ चालू झाला तो 2011 पासून. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यात युवराज सिंगच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळालं आणि किंगस्टनमध्ये त्यांनी पदार्पण केलं. पण कोहलीला या मालिकेत चमकदार कामगिरी दाखवता आली नाही, कारण त्यानं 5 डावांमध्ये एकूण 76 धावाच करू शकला. त्यानंतरच्या कोहलीची ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2014-15 ला झालेली कसोटी मालिका चांगलीच चर्चेची ठरली, जेव्हा त्यानं ॲडलेडमध्ये 2 शतके झळकावली आणि मालिकेत 86.50च्या सरासरीनं 692 धावा केल्या. 2014-15च्या याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली परदेशात एकाच कसोटी मालिकेत 4 शतके करणारा पहिला भारतीय ठरला, ज्यात विराटनं महान सचिन तेंडुलकरला मागे टाकलंय. तोपर्यंत तो भारताचा कसोटी कर्णधारही झाला होता. MS धोनीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच निवृत्त झाला आणि कोहलीनं संघाची सूत्र हातात घेतली. त्यानंतर चालू झाला एक गौरवशाली काळ. त्यानंतर 2015 ते 2017 दरम्यान त्यानं भारताला सलग 9 कसोटी मालिका विजय मिळवून रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली 68 पैकी 40 सामने जिंकले तर फक्त 17 सामने गमावले. 40 विजयांमुळे कोहली भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला. सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो ग्रॅमी स्मिथ, रिकी पॉन्टिंग, स्टीव्ह वॉ या त्याच्यानंतरच्या 4थ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याचा सुवर्ण काळ म्हणजे 2016 ते 2018. कोहलीनं 35 कसोटी सामन्यांमध्ये 66.59च्या सरासरीनं 3596 धावा केल्या, ज्यात त्यानं 58 डावांमध्ये 14 शतके आणि 8 अर्धशतके होती. उल्लेखनीय म्हणजे कसोटी सामन्यांमध्ये 7 द्विशतके करणारा तो एकमेव कर्णधार आहे. तसेच कोहलीनं 14 वर्षांच्या त्याच्या कसोटी काळात 30 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. विराटनं गेल्या वर्षीच भारतानं T20 विश्वचषक जिंकल्यानंतर T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो कसोटीतूनही निवृत्त झाला. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असेल. यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आता भारतीय संघ कमी अनुभवी खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. विराटचा फिटनेस पाहता तो भारतासाठी आणखी बराच काळ कसोटी खेळू शकला असता असं अनेकांचं मत आहे. भारतीय संघाला नक्कीच कसोटीत विराट कोहलीची गरज भासेल आणि त्यानं ज्या प्रकारे भारतीय संघाला कसोटीत उंचीवर नेऊन ठेवलंय आणि त्याची ही कारकीर्द भारतीय चाहते कधीच विसरू शकणार नाही.